कैवल्यावासी अनुसयाबाई विष्णू भोयर यांच्या या दसव्याच्या निमित्तानं या शोकसभेला साथी कामं टाकूनही सुद्धा आपल्यासाठी त्यांनी वेळ काढला. कारण आता उद्या पौता आहे, पौत्याची प्रत्येक माणसाची मग कामं असतात, तरी सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि वेळात वेळ काढून आपल्याला लाभलेले परमपूज्य आदरणीय श्रद्धेय अविराज बाबा बिडकर, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय बिटोडा निवासी बाबाजी श्रद्धांजली दोन शब्द. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की बाबा, या जो मनुष्य आहे पुन्हा पुन्हा जन्माला येतच असतो, पण हे शरीर त्याला टाकून, जसं मनुष्य जीर्ण झाल्यानंतर वस्त्र ते परिधान करत नाही, ते टाकून देतो, त्याच पद्धतीनं या आयुष्याची एक मर्यादा आहे. 100 वर्ष परमेश्वराने, स्वामी श्री चक्रधर महाराजाने या कलियुगामध्ये मनुष्याला परमेश्वराने आयुष्य दिलेलं आहे. त्या आयुष्य मर्यादा जशी जशी त्याची संपत्ती येईल, त्याचं बालपण गेल्यानंतर तरुणपण आणि वृद्धापकाळ, अशा पद्धतीतून वृद्धापकाळ येतो आणि ते शरीर जीर्ण होत राहतं आणि झालेलं जीर्ण शरीर त्याच्यामध्ये तो ते म्हटलेलं आहे की ते शरीर जे आहे, जसं नैनम छिद्रंती शास्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेदयम त्यापो न शोषयति. जीर्ण झाल्यानंतर त्या शरीराचा आपण अंत्यविधी करतो, कोणी अग्निडाग करतो. आपल्या याच्यामध्ये भूमिडाग आहे, तर भूमिडाग त्या ठिकाणी दिला जातो. ज्या पद्धतीने समजून घ्या, योग्य वाटेल त्या पद्धतीने त्याचे संस्कार केले जातात. हे शरीराचे संस्कार झाले. कोणाचे झाले? या शरीराचे संस्कार झालेले आहेत. आणि म्हणून तो जीवात्मा जो आहे, आपण म्हणतो मेला. जीव हा जीवाला मरतो तर त्यावेळेला मरतो ज्या वेळेला ते शरीर त्याला दिसत नाही. म्हणून मग आमका टमका पाटील आहे का नाही, आपण अनुसयाबाई विष्णू भोयर या जोपर्यंत देहानं आपल्यामध्ये होत्या तोपर्यंत आपण म्हणत होतो की त्या आमच्यामध्ये आहेत. आणि ज्या वेळेला त्यांचं विसर्जन झालं, त्यांचा विधी झाला, त्यावेळेला आपण म्हणतो ते मेलेले आहेत, पण त्या वास्तविक मेले आहेत. परमेश्वर म्हणतात की बाबा, हा अच्छेद्य गुणायोग, अच्छेद्य असणार, अभेद्य असणारा हा जीवात्मा आहे, हा कधी मरत नसतो. आणि म्हणून अजरामर असणारा हे जीवात्मा. पण मग याच्यासोबत खऱ्या अर्थानं जर काही सोबत येत असते तर त्याचे कर्म त्याच्यासोबत येत असतात. आणि म्हणून जगल्यानंतर तो कशा पद्धतीने जीवन जगून राहिला, कशा पद्धतीने भक्ती करून राहिला, कशा पद्धतीने स्मरण करून राहिला, देवधर्म करून राहिला, इष्टक्रिया काही करून राहिला का, हे पण फार तपासणं महत्वाचं आहे. नुसतं संसारामध्ये आलेला आहे का नाही, जन्माला आला, हेल्या आणि पाणी वाहून वाहून मेला, या पद्धतीने आपण म्हणत असतो की बाबा एखादा मनुष्य किंवा त्याने काहीच कमाई केली नाही. नुसतं कमाई म्हणजे आपल्याला कोणती कमाई दिसते? त्याने घर बांधलं नाही, त्याने चांगल्या पद्धतीनं मुलांचे शिक्षण केले नाही, त्याने काही जमीन घेतली नाही, हे काहीच जर त्याने केलं नाही तर आपण म्हणतो याने काहीच कमाई केलेली नाही. आपली दृष्टी काय? या कमाईवर आहे. जीवन जगताना फक्त आपली दृष्टी याच्यावरच आहे किंवा याने शेत घेतलं पाहिजे, याने जमीन घेतली पाहिजे, घरचा परिवार म्हणतो की मला साडी आणली पाहिजे, मुलगा म्हणतो मला ड्रेस आणला पाहिजे, मला कुठेतरी फिरायला नेलं पाहिजे. ही जी आहे, ही जी दृष्टी आहे, या दृष्टीच्या पुढची दृष्टी स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितली की बाबा हे तर कोणीही करू शकतो. जसा तो धनाशीचा ब्राह्मण आहे, हे स्वामी श्री चक्रधर महाराज त्याला प्रसन्न झाले आणि काय म्हटले की बाबा म्हणे तू माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. पुन्हा पुन्हा म्हणतात मला मी तुझ्यावर प्रसन्न झालो. आणि त्याने काय मागितलं? तो म्हणतो की मला सुने हाती तक्र भात पाहिजे. त्याने आता ब्राह्मण जात हुशार असते, संसारातल्या माणसाला मागायचं काय हे काही शिकवायचं नसते, त्यांना बरोबर जमतं देवाला काय मागायला पाहिजे. देवाने सांगितलं तू एका वाक्यात मला माग, त्याने सुने हाती तक्र भात मागितला. देव म्हणतात तुला हे कर्मवसानेच मिळणार आहे, माझ्यापासून काही मागण्याची ती गरज नाही, तुला ते तुझ्याच कर्मात आहे. पण मग तो म्हणतो मला हेच पाहिजे. का पाहिजे म्हणतो की त्याला मुलगा नव्हता, सून म्हटली की मुलगा आला. तक्र भात म्हटल्यानंतर त्याच्याकडे इस्टेट जमीन सगळ्या गोष्टी नव्हत्या, तर त्या सुद्धा त्यांनी म्हणजे गाईड वर आले. ताकभात म्हटलं की गाईड वर आले. पहिले गाईड वर वगैरे जेवढे राहायचे, जेवढ्या जोड्या, एवढ्या जोड्याची जमीन, तेवढ्या जोड्याची जमीन, किती एकर सांगायचं काम नाही, 6 जोड्या, 7 जोड्या, 8 जोड्या, 10 जोड्या, मग असे गाईड ज्याच्याकडे जास्त आहेत तो खास मोठा श्रीमंत म्हटल्या गेलेला मनुष्य श्रीमंत म्हणायचे.
मग त्याला ते श्रीमंतपणा तो आवडायचा. तो म्हणतो की मला तुने आधी चक्रवात पाहिजे. स्वामी म्हणतात की तुला कर्मवसानेच भेटणार आहे. म्हणजे एक चतुर माणूस असतो की तो फक्त दृष्टपर सुख, जे या दृष्टीने दिसणारे जे सुख असतात, गाडी घोडी बंगला, राहण्यासाठी व्यवस्थित सगळं, हे सगळं काही मागतो. देव म्हणतात हे तुला कर्मवसाने भेटतं. अनुसया बाई यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये ते जीवन व्यतीत करत असताना त्या आपण म्हणत असतो की ती बाई गरीब होती बाबा, ते घर गरीब आहे किंवा अशा अशा पद्धतीचं आहे, पण या घरामध्ये ईश्वर धर्म आहे. ही फार मोठी प्रगती असते. ज्या ज्या घरामध्ये परमेश्वर वास करतो, म्हणजे जरी समजून घ्या दुर्योधन होता, श्रीकृष्ण भगवंत तरी शिष्टाईला गेले होते, पण अगोदर त्यांनी आगत स्वागत सगळं काही ते त्यांच्या पत्नीने सुद्धा करून ठेवलेलं होतं. 6 महिन्यापासून तिने सगळी तयारी करून ठेवली होती, पंचपप्पांनी केलेली होती. पण श्रीकृष्ण भगवंत कुठे जातात? विदुराच्या घरी जातात. आणि विदुराच्या घरी गेल्यानंतर त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची व्यवस्था नाही आणि चांगले पंचपक्वान्न सुद्धा नाही. कन्याच फक्त त्या ठिकाणी तो देऊ शकतो. आणि त्या कन्या ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंत जेवायला बसतात आणि त्या कन्या समोर येतात, तर त्या कन्या आवरल्या जात नाही. म्हणजे त्या कन्या अशा इकडे तिकडे जातात, तर आवरण्याचा प्रयत्न करतात श्रीकृष्ण भगवंत. आणि मग त्यावेळेला ते म्हणतात की तुमच्याकडून एवढे मोठे तुम्ही चक्रवर्ती राजा आहात, तुमच्या ठिकाणी अनेक प्रकारचं सामर्थ्य आहे, सुदर्शन चक्र आहे, आणि तुमच्याकडून सगळ्या काही आवडल्या जात नाही. त्यावेळेला देव म्हणतात की मी सामर्थ्य जरी माझ्या ठिकाणी असेल, पण परमेश्वर हा ज्याच्या ठिकाणी भाव असतो, त्याच्या ठिकाणी श्रद्धा असते, तिथे परमेश्वर सुद्धा आवरल्या जात नाही. परमेश्वराला सुद्धा त्याचा भाव, आणि तिथे परमेश्वर जात असतात. आणि म्हणून आपण अन्नदानादी क्रिया ह्या ज्या असतात, त्या आपल्या मनुष्य जन्मामध्ये आपण अन्नदानादी क्रिया किती करतो, पुण्यरूप क्रिया किती करतो, नामस्मरण कशा पद्धतीने करतो, हे फार महत्वाचं आहे. आणि एकनिष्ठ भक्ती आपण केली पाहिजे. एकनिष्ठ भक्ती आपण काय करतो की बाबा आपण म्हटलं, एखादा साधू सांगतो किंवा तुम्ही एक कुठे बाहेर जातो आपण, सोयरे धायरे असतात किंवा प्रसाद घ्यावा लागतो, हे करावं लागतं, ते करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. हा भक्तीशी संबंध आहे. आपल्याला परमेश्वराने इतर धर्मातला आदर हा करायला लावलेला आहे. वैर्याचा देव झाला म्हणून तो काही दगडे हाणून फोडावा. दुसऱ्याचा जरी समजून घ्या, दुसऱ्या संप्रदायातला जो कोणी भक्ती करत असेल, आणि त्याचा तर तो देव आहे ना, मग त्याला काय आपण त्याच्या ठिकाणी आपली श्रद्धा नाही तर आपण त्याला काय शिव्या द्याव्या, त्याला काय अनादर करावा? तो त्याचा देवच आहे. तर स्वामी म्हणतात की अशा पद्धतीनं इतर पंथातल्या, आपला पंथातला मनुष्य कोणत्याही मंदिरामध्ये गेला तर तिथे तो कधीच लग्नाला बसू शकत नाही, कधीही कोणत्या पद्धतीनं थुकू सुद्धा शकत नाही. इतकी पवित्रता त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळे साधू संत शिकवतात किंवा ते मंदिरात गेल्यानंतर असं कोणत्याही पद्धतीची अस्वच्छता त्या ठिकाणी करू नका, कारण ते मंदिर म्हणजे एक प्रकारचं पवित्र असते. मग तिथे एवढं पवित्रता आपण ठेवल्यानंतर आपण जे नियम सांगतो किंवा प्रसाद वगैरे ह्या गोष्टी, ह्या एकनिष्ठ भक्तीच्या एकनिष्ठतेशी संबंधित त्या गोष्टी असतात, आहे की नाही? पण जसा आपला पतिव्रता धर्म, पतिव्रतेचं फळ कधी मिळतं? ज्या वेळेला ती पत्नी एकनिष्ठ पतीशी संबंधित असते. का मग काय दुसऱ्या मनुष्याच्या ठिकाणी ते सामर्थ्य किंवा ते बळ नाही का? मग ते पतीच्या दृष्टिकोनातून त्याला पाहते का? नाही. आणि जर पाहिलं तर तिला संसारातून बेदखल केलं जातं, तिचं जीवन म्हणजे तिला एक व्यभिचारी म्हणून गणलं जातं किंवा तिला त्या घरामध्ये ठेवल्याच जात नाही किंवा अनेक प्रकारचे भांडण निर्माण होतात. म्हणजे तुम्हाला संसार जर संपूर्ण व्यवस्थित नाही तर तुम्हाला एकनिष्ठ राहणं फार गरजेचं आहे. एवढं जर तुम्हाला कळतं तर भक्तीत का कळत नाही आपल्याला? की आपण जर एकनिष्ठ नाही राहिलो, तर आपण जर व्यभिचारी भक्ती केली तर आपल्याला कोणत्याही पद्धतीचा देवधर्म कोणतंच फळ आपल्याला मिळणार नाही. नाही धड त्या देवाचे फळ मिळणार नाही, या देवाचे फळ मिळणार नाही, कोणत्या देवाचं आपल्याला व्यवस्थित सहाय्य सुद्धा होणार नाही. सुख दुःख हे येत असताना परमेश्वराचं सहाय्य फार महत्वाचं असते संसारामध्ये. आणि हे सहाय्य आपल्याला कधी होईल? ज्यावेळेला आपण एकनिष्ठतेने भक्ती करू. पण काही तुमचे संबंध ठेवत असताना तुम्ही चांगल्या पद्धतीने संबंध ठेवा, देवाणघेवाण करा, पण अशा पद्धतीचं भक्तीमध्ये कोणत्या पद्धतीचा विचार निर्माण होईल अशा पद्धतीची भक्ती करू नका, जेणेकरून देवाचा तुमच्यावर, तुमचा आशीर्वाद तुमच्यावर असला पाहिजे, साधू संतांचा आशीर्वाद तुमच्यावर असला पाहिजे. या आशीर्वादानेच आपली प्रगती होत असते खऱ्या अर्थाने. तुम्हाला मग हे जर तुम्ही जर व्यवस्थित राहिले तर तुमच्या घरामध्ये ईश्वरांचं भांडणं होत नाही. तिसरी गोष्ट, तुम्हाला जे दृष्टपर प्रगती पाहिजे, तुम्हाला जर जमीन घ्यायची असेल, तुम्हाला जर काही सर्व्हिसचे काम असतील, आपण म्हणतो मग ज्या वेळेला काम होत नाही त्यावेळेला बाबा पारायणाला येता का, बाबा या स्थानाला विडे ठेवायला येता का, माझ्या मुलाला सर्व्हिस लागली पाहिजे. आज देवाला घरानं तूच व्यवस्थित मांडणार, तूच व्यवस्थित त्या पद्धतीने राह, देव तुझंच ऐकल. मग देव ईश्वरात एखाद्या साधू संतांचा परमेश्वर काय ऐकतो? कारण त्याने त्या पद्धतीचं जीवन परमेश्वराच्या संबंधित एकनिष्ठतेने दिलेलं आहे. मग त्याचा काय उदरनिर्वाह होत नाही का? तुमच्यापेक्षा संबंध तर साधू संतांचे जास्त असतात. तुमचा तर एक कुटुंबाशी संबंध असतो, एखाद्या काही सोयऱ्या धायऱ्याशी संबंध असतो, जगाशी संबंध असतो, इतक्यापर्यंत संबंध असतो. पण साधू संत पूर्ण जगाशी संबंध येतो, अन्य संप्रदायाच्या लोकांशी सुद्धा संबंध येतो. मग ते संबंध हाताळतात की नाही आणि एकनिष्ठ भक्ती करतात की नाही,
मग आपण अशा पद्धतीने जर एकनिष्ठ भक्ती केली तर परमेश्वर आपल्याला जसं या जन्माच्या आपण मरतो, मेल्यानंतर आम्ही तर तुम्हाला अगोदर सांगितले की हा हा तर काही जीवात्मा काही लगेच जात नाही, ठीक आहे. जरी मोक्षाला किंवा परमेश्वराच्या सुखाला याची तर एकदमच काही गती प्राप्त होत नसते. हा कर्माने बांधलेला असतो. याची कर्म ज्या ज्या पद्धतीने याने ज्या ज्या योन्या जोडलेल्या असतात त्या योन्यांमध्ये त्यांना जावं लागतं. त्याच्या अगोदर होणारं जे दुःख आहे, जे प्रेतदेहाचं अविनाश दादांनी सांगितलं की प्रेतदेहाचं किती भयंकर दुःख आहे. आपल्याला 2 दिवस एखादा काटा टुसला किंवा ताप आली लहान लेकराला किंवा आपल्याला आपण बेचैन होतो, दवाखान्यामध्ये जातो, लवकर याचा ताप नीट झाला पाहिजे बाबा, किंवा याचा आपण धार्मिक विधी करतो आणि एखादा चांगला डॉक्टर MBBS डॉक्टर पाहतो, म्हणजे त्याच्यामध्ये जे चांगले पद असतात ते पाहतो की जेणेकरून 2 दिवसात हा घरी आला पाहिजे. आणि काही जरी समजा मेडिकल दिलं, किती रुपयाचं जरी मेडिकल दिलं तर आपण ते घेतो, 2 दिवस त्याची व्यवस्था करतो, पथ्यपाणी करतो. डॉक्टरच्या भीतीने आपण करतो की का करतो? डॉक्टरने सांगितलं तुमचं दुःख त्याच्याशिवाय दूर होत नाही बरं, काही तुम्ही केलं तरी. बघा मग ती भीती आपल्याला, ती भीतीमुळे आपण ती व्यवस्था करतो किंवा ते पथ्य सुद्धा सांभाळतो. बाहेरचं चालणार नाही, तेलकट चालणार नाही, हे चालणार नाही, ते चालणार नाही. मग आपले त्या भीतीने आपण करतो की मी तर परमेश्वराची जी भीती आपण का बाळगत नाही, ते जर पथ्य आपण का करत नाही, ते जर पथ्य आपण केले तर आपल्याला रोग होतील का? पण ते जे समजून घ्या, कर्मसंबंधाचे जे रोग असतात परमेश्वर ते नासून टाकतात. कधी नासून टाकतात की ज्या वेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने परमेश्वराचं ऐकता त्यावेळेला. मग हे जे प्रतिदेहाचे जे दुःख असतात, हे भयंकर दुःख, त्या दुःखातून तर परमेश्वर काढणार आहे ना. परमेश्वराने सांगितलं 10 दिवस पर्यंत तुम्ही क्रिया करा. मग आपण आपल्या आईच्या दुःखासाठी डॉक्टरकडे पैसे घालतो, याच्याकडे पैसे घालतो, पण ज्या वेळेला आपल्याला जावेच्या निमित्ताने काही काय करायचं, कार्यक्रम करायचं काम पडते, अन्नदानाची क्रिया करायचं काम पडते, त्यावेळेला आपल्याला अशी परिस्थिती निर्माण होते. पहा तुम्ही प्रत्येकाची परिस्थिती, दवाखान्यात पैसे चालले जातात, इकडे तिकडे पैसे चालले जातात, नेमकं या विधीच्या वेळेला पैसे उडवते. आणि मग त्यावेळेला काय असते, जसं दवाखान्याचं महत्व आपल्याला कळतं तसं या विधीचं पण महत्व आपल्याला तितकंच कळलं पाहिजे. आणि त्या सुद्धा त्या जाणीवेनं ती आपल्याला करता आलं पाहिजे. आपण जर ते केलं तर निश्चितच परमेश्वर ज्ञानिया, एक तर परमेश्वराच्या ठिकाणी शिवप्रवेशन याची बातमी आपण घडलं पाहिजे, तदनंतर ज्ञानिया. या ज्ञानियाच्या ठिकाणी जर समजून घ्या अन्नदानादी क्रिया घडल्या तर निश्चित परमेश्वर प्रेतदेहाच्या दुःखापासून या जीवाची मुक्तता करतात. आणि म्हणून ह्या सगळ्या अविराजाने काय हे तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला काय करायचं लागेल, हे तुमचं हित पाहतात की बाबा आपण तसं तर काही करू शकत नाही, पण या निमित्ताने तरी यांच्या अनुसाहेबाईंना या दुःखातून आपल्याला काढता येऊ शकते. ह्या क्रिया आपल्याकडून यांच्या सांगून समजून घ्या, करून घेतात. तर हे करून घेणं फार महत्वाचं असते. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगायला लावलं की त्यांना हे समजून सांगा, ह्या क्रिया आपल्याला फार महत्वाच्या असतात. आणि म्हणून अनुसाहेबाई ह्या दिनांक 17 तारखेला आपल्यामधून निघून गेल्या, म्हणजे देहाच्या अर्थाने निघून गेल्या. पण खऱ्या अर्थाने आपण आता या जीवात्म्याचा निरोप या ठिकाणी 10व्याच्या दिवशी देतो आहे. आणि या परिवारावर जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये म्हणजे श्री दत्त मांडवा आश्रम, विठोडा भोयर आणि येथील सर्वच संत या दुःखामध्ये सहभागी आहेत. स्वामी श्री चक्रधर महाराज निश्चितच अनुसाहेबाई यांना या दुःखातून मुक्त करतील, ईश्वर चरणीने या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि अंत्यविधीसाठी या ठिकाणी मला बोलवलं आणि सन्मान दिला त्या परिवाराला या ठिकाणी आशीर्वाद देतो.